कुणी केलाय रस्ता? आता मोहोळचे माझे आमदार राजाभाऊ खरे. माझे आमदार म्हणजे आता भावी आमदार आहेत. भव्य आमदार? 100%. बर, म्हणजे तुम्ही ठरवलंच का? मग आम्ही ठरवलंय जण आमदार वातावरण आमच्या तर ठरले राजूभाऊ खरे फिक्सच सगळ्यांनी उशीर आहे की अजून मतदानच काय हाय, विषय? पण त्यांची कामातून प्रतिक्रिया दिसते ना पुढं. म्हणजे कामं केलीत मात्र का? मतदान पण तुम्ही त्यांनाच करणार. बैल असल्यामुळं ह्या लोकांनी लोकप्रतिनिधीचे प्रयत्न केले भेटण्याचं, पण कोणी आलं नाही. आणि माझे आमदार होते ते जे फक्त मतदानापुरते त्यांचे कार्यकर्ते येत होते. मतदान झालं की कुणालाच माहीत नव्हतं की बाबा ह्या आमदारांना, अजूनही कुणाला माहीत नाही. स्वतः सरपंच बोलले. नमस्कार, लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 247 विधानसभा हे लवकरच लागणार असून आम्ही आमच्या ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून आम्ही मोहोळ विधानसभेच्या दृष्टिकोनाने पंढरपूर तालुक्यातील 17 गावे हे मोहोळ तालुक्याला जोडलेले आहेत. त्याच विकास कामेचे आम्ही आमच्या ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून सतत दाखवत चाललेलो आहे. त्याच पार्श्वभूमीवर नेपथगाव हे विकासापासून बऱ्याच वर्षापासून वंचित राहिलेला होता. त्याच विकास कामेला माननीय उद्योजक राजू खरे यांनी उचलून धरल्यामुळे हा विकास होताना दिसतोय. तरी चला आपण पाहूया इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया. जोला शिरीष कदम. इथेच राहताय का? हा, बरोबर. काय सांगाल रस्त्याबद्दल? काय नाही, 20 वर्षापासून हा रस्ता असाच खराब आहे. आमच्या लेकरांची शाळेला जाण्याची, दवाखान्याला जाण्याची सोय होत नव्हती. दवाखान्याला जायचं म्हणलं तर गाड्या बाहेरच ठेवा लागायच्या तिकडं डांबरीला, आणि परत इथनं 2-3 किलोमीटरवर गाड्या लावायच्या आणि तिथनं परत मग चालत जायचं. पावसाळ्यात अपघात व्हायची. मग 2-3 दिवसापूर्वी खरे साहेबांची इथं ही झाली, सभा झाली आमच्या गावामध्ये. तिथं मग आमच्या इथल्या पुरुषांनी आणि बायकांनी सगळ्यांनी रस्त्याबद्दल प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावामध्ये मग हा रस्ता करून देण्यासाठी सगळ्यांनी सांगितलं. मग तिथं खरे साहेबांनी आम्हाला लगेच हो म्हणून सांगितल्यावर त्यांनी लगेच 2 दिवसापासूनच लगेच सुरुवात केली की लगे आमदार नसताना सुद्धा त्याने ह्या रस्त्याची मंजुरी करून घेतली आणि लगेच करायला सुरुवात केली. आता खर्चातून केलंय का निधीतून केलंय? त्यांनी स्वखर्चातून त्यांच्या केलेला आहे. त्यांनी विशेष वाटत नाही का? म्हणजे नेते मंडळी भरपूर असते ते, नाही त्यांना आता आमदार पदाला उभं राहण्यासाठी त्यांनी हा रस्ता करून घेतलं, सुरुवात केली. आमदार कधी आलते का? ते आमदार आम्हाला माहित पण नाही आणि त्यांची कधी ओळख पण नाही. आम्ही पहिलं त्या 5 वर्षापूर्वी त्यांना मत टाकलेलं, परत नंतर कधी आम्हाला ती कोण आहे ती पण माहित नाही. नाव बी माहित नाही? नाव पण माहित नाही. 1-2 महिन्यावर आमदारकीच्या अजून निवडणूक आहे. 19 ला कसं केलं, 24 ला आता तसंच करायचंय. काय वातावरण काय गावातलं? कोणाला काय सुद्धा नाही, असंच आहे. मतदानच नाही का? नाही, कुणाला करणार? आता खरे साहेबांनाच आम्ही मत देणार आहे. आम्ही आता त्यांना नाही मत देणार, आम्ही आता खरे साहेबांनाच देणार. खरंय का ह्यानी म्हणते ते? होय, खराई. काय ही म्हणते ती खराई. बरं. काय रस्ता कोणी केलाय? खरी साहेबांनीच केलाय. बरं, मग मतदान त्यांनाच आहे का? समधी आमची ह्या रोडची समधी. काय सांगाल? खरे साहेबांना उघड मत आहे ते आमची. कोणी सुद्धा दखल घेतलेली नाही. तुम्हाला वाटते का परत त्यांनी निवडून आल्यानंतर अशीच विकास कामं करतील? होय, ही 100% गॅरंटी. नाव काय तुमचं? मी वंदना नागनाथ कदम. आमची इतकी तर मनापासून कळकळीची विनंती होती, पण ती कुणीही आमची घेतली नाही दखल याची. आमची वयस्कर वृद्ध, लहान मुलं, दररोजची दैनंदिन अडचणी, इतके आमचं प्रॉब्लेम होतं की बस. पण हे खरे साहेब आम्हाला देव माणूसच भेटलेत. त्यांनी पूर्णपणे आमची अडचण दूर करायचं ही घेतले ना. आम्ही तर 100% त्यांना साथ देणार आहे. मत तर आम्ही ओपनच देणार आहे त्यांना, उघड. कुणीही येऊ द्या, दुसरी पण आली तर नाही. जे आम्हाला साथ देतात त्यांना आम्ही देणारच, फिक्सच 100%. आमची एवढ्या अडचणी त्यांनी दूर केले त्या म्हणल्यावर आम्ही देणारच त्यांना. हे ठरलेलंच आहे, एकट्याचं नाही, आमच्या पूर्ण ह्या लाईनचं. आमचं जर हे हाय कॅनलचं गावातलं तर काय आम्ही ही करू शकत नाही. गावातली पण त्यांनी भरपूर सोय केली. ही 25 वर्षापासून आमची अडचण आहे. आमचं जसं लग्न झालं, आमची मुलं नातवंड झाली आम्हाला, तरी आमची कुणी दखल घेतली नाही. मग दवाखान्याला वगैरे शाळेला आमची बरीच अडचण. काय 8-8 दिवस मुलांची गैरहजर असायची पाऊस असल्यावर. त्यांना जाताच येत नव्हतं. 3-4 किलोमीटर इकडून रस्ता आणि इकडून रस्ता, पूर्ण अडचणीत आहे सगळं. 100% पाठिंबा आहे आमचा. हो, देणार. नमस्कार, नाव काय आपलं? नाव पांडुरंग नाना परकाळे. बर, सरपंच. तुम्ही सरपंच आहे? सरपंच आहे. बर.
काय सांगाल रस्त्याबद्दल आणि एकंदरीत काय वातावरण आहे विधानसभेचं? वातावरण विधानसभेला नेपथगावचं 100% आम्ही मतदान राजूभाऊ खरे करणार आहे. बरं. गावातली लय जण महिला मंडळ असू दे बाकी लोक म्हणायला लागले ते ह्यानी ते रस्ते केले ही केली काय सांगाल त्याबद्दल? नुसतं केलेलं तोंडात आहे हम्म. पण प्रत्यक्षात काय नाही. केलेलं असल्यावर उघड पडतंच की कुणी केलं काय केलं कुठे येतच की. हे काय झाकायची गोष्ट आहे का? कोणी केलंय मग हे रस्ता? शे राजाभाऊ खरे हम्म, हम्म, हम्म. यांनी खर्चातनं हे रस्त्याचं काम केलेलं आहे. म्हणजे चालू आहे अजून पुढे चालूच आहे काम. बरं. विद्यमान आमदार यशवंत मानेच्या माध्यमातून काय काय कामं झाली? आम्हाला ते यशवंत माने हे कोण नावच फक्त माहिती आहे. अहो, तुम्ही सरपंच आहे सगळं गावाची खरं कामं- आहे खरं आहे. तुम्ही कुठेही काढून बघा सरपंचाचा त्यांचा काय कॉन्टॅक्ट असला तर. नाही नाही मोठा निधी पण आणल्याचं बोललं जातंय. मग निधी त्या निधीचं- आणला असेल बोलले असतील बरं का हा. पण ही माने हे आमदारही नाहीच. आपल्या तोंडापाशी बी नाही डोळ्यापुढेही नाही. मग गावात काय विकास कामच झालं नाही? काय झालं नाही तर काय सांगायचं. झालं असलं तर म्हणणार घे केलेलं ते काय झाकणार आहे काय. मग ही राजू खरेच तुम्ही नाव घ्यायला लागला स्वखर्चातून केलं का निधीतून आहे हे? सो खर्चातनं केलेलं आहे. बरं, बरं, बरं. आणि हे बघा 90% पूर्ण गाव राजू खरेच्या पाठीमाग आहे. होय. हा 10% इकडे तिकडे कसं आहे 100% म्हणल्यानं लोकांना थोडं वाईट पण वाटतं. हम्म, हम्म, हम्म. बरोबर आहे का. 100%च गाव आहे हम्म, हम्म. पण 10% हातच्यात ठेवलाय. 90% तर पूर्ण गाव राजूभाऊ खरेंच्या पाठीमाग दुसरे बी नेते आहेत ते बी येतील तुमच्याकडे. येणार गे. हे बघा मतदान आहे म्हणल्यानंतर कोण येणार नाही असं काय नाही. प्रत्येक जणांना हे लोकशाही आहे सगळ्याला. बरोबर आहे कसं आहे. पण फक्त एकच आम्हाला माहिती आहे की राजाभाऊ खरे. बाकीची नावं स्पर्धेत आहे ती त्यांनी पण तयारी चालू आहे मग त्यांच्याकडे कसं काय? तिने किती जर हे केलं तर आम्ही राजाभाऊ खरेच्या पाठीमाग आहे. आणि ते काय झाकून नाही उघड आहे. बोला नाव काय? सीताराम बाबा लवटे. बर बर बर. काय सरपंचांनी वनवे निर्णय घेतलेला आहे कशा पद्धतीने बघताय नाही तुम्ही? नाही कामाचा जी हातोटी आहे बर. राजाभाऊ खरेंची 16 तारखेला इथं आले होते. बर. त्यावेळेस मी बोललो होतो तिथे. हम्म, हम्म. मी मुंबई महानगरपालिकेला होतो विभागाधिकारी एज्युकेशन डिपार्टमेंटला. मी छोटंसं एक उदाहरण देतो. माझं इथं खाली शेत आहे. मी इथं नाही राहत. मला काही लोक म्हणत होते इकडेच बंगला बांधा पण मी बंगला तिथं बांधला. कुठे तिकडे गावात? इकडे गाव नाही नाही इथं नेपथगाव पाटील आहे बरोबर. डेअरीच्या अपोजिट आहे. हम्म. ही माझी गाडी होती. गाडी घेऊन आलो होतो मी. माझी इच्छा होती की बंगला इथंच बांधायचा. हम्म. क्षेत्र जास्त आहे 5-7 एकर. परंतु पाऊस आला आणि गाडी तिथंच थांबली. मी सोडून दिली गाडी तिथंच आणि गेलो घरी तसंच. आणि पुन्हा मग निर्णय घेतला की इथं नाही बंगला बांधायचा वरच बांधायचा. म्हणजे वर एक क्षेत्र आहे 2 एकर तिथं बंगला बांधला रस्ता खराब असल्यामुळे- खास रस्त्यासाठी. आणि पुन्हा बरेच वर्ष खूप आम्ही प्रयत्न केले पण मी मुंबईला असल्यामुळं ह्या लोकांनी लोकप्रतिनिधीशी प्रयत्न केले भेटण्याचं पण कोणी आलं नाही इकडं. आणि माझे आमदार होते ते जे फक्त मतदानापुरते त्यांचे कार्यकर्ते येत होते. मतदान झालं की कुणालाच माहीत नव्हतं की बाबा ह्या आमदारांना अजूनही कुणाला माहीत नाही. स्वतः सरपंच बोलले की बाबा कोण यशवंत माने हे माहीत नाही आहेत. म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की या बाजूला कुठल्याही लोकप्रतिनिधीनं डुंकून सुद्धा पाहिलेलं नाही. आज तागायत आता लेडीजने बी तुम्हाला मुलाखती दिल्या तशा लहान मुलाचं मी पाहत होतो. माझा इतकी प्रश्न दया नाही. तुम्हाला आहे हां, की बोला. बाबा तुम्ही अधिकारी होतात तुम्ही उच्च शिक्षित दिसताय असं असताना तुम्ही तिकडं घर बांधा सोडून तिकडे बांधला म्हणजे रस्त्यामुळं हां खराब रस्त्यामुळं. अगदी अगदी मग तुम्ही विद्यमान आमदार असू दे किंवा नेते मंडळी असू दे त्यांच्याकडे आमदार खासदार त्यांच्याकडे काय पाठपुरावा करून रस्ता बद्दल काय केलं ना अहो विचारणा केली आम्ही फिरलो बी काही वेळेला हो म्हणायची आणि द्यायची सोडून चला. ही परिस्थिती होती. पण फक्त 16 तारखेला जी मिटिंग झाली इथं ह्या महिन्यातली 16ला हां आत्ताच झाली मिटिंग आणि त्या मिटिंगमध्ये फक्त आम्ही प्रस्ताव दिला आणि तिथंच त्यांनी लगेचच कागदावरती लिहिलं आणि सरपंचांना सांगितलं की बाबा हे करायला हवं आहे. शेतकरी लोक आहेत त्यांनी शेतकरी लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. रस्ता पाणी या दृष्टिकोनातून ते खूप आणि खूप पॉझिटिव्ह आहेत. विधानसभेची भूमिका मी तुम्हाला सांगतो की मी राजकारण करत नाही आहे. मी स्पष्ट सांगतो मी एक अधिकारी होतो तिथंही मी तसाच होतो आणि इथंही मी राजकारण करणार नाही. परंतु 101% राजाभाऊ खरेच्या मागं सर्रास गाव जाणार हे मी सांगू शकतो 101%. कारण असं आहे की कुठल्याही पदावर नसताना या माणसाने खूप असं काम केलं हो. एवढं काम केलं की बोलायचं काम नाही आहे. आणि प्रत्येकाच्या मनात जर त्यांच्या अपोजिट असतील असतातच अपोजिट असतातच. आणि उद्या आता बघा मतदानाच्या वेळेला निवडणुका जाहीर झाल्या की प्रतिस्पर्धी तयार होतील
आणि ते मग येतील बाबा, कोण म्हणेल मी आम्ही एवढं देतो आम्ही तेवढं देतो, पण मला वाटत नाही की त्या आमिषाला बळी पडतील ही लोक, आणि मतदान चुकूनही त्यांना करणार नाही, ते 100% मी सांगू शकतो. नेपत गावाबद्दल बोलला. नेपतगाव बाकीच्या अ, गावाची बाकीच्या गावचे मी सांगतो. मी त्या दिवशी बोललो होतो की माझी मित्र कंपनी आहे, माझे आप्तेष्ट आहेत, तिकडे त्यांचा हाच होरा आहे की राजाभाऊ खरे एक प्रामाणिक आणि त्यांचं कर्म चांगलं आहे, आणि ते मस्त आणि मस्तच काम करतायत, आणि 100% मतदान आपण त्यांनाच करू असं त्यांचंही मत आहे. मी फोनच्या कॉन्टॅक्टमधून असं मी सांगू इच्छितो. इथे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. लय निवांत बसलाव. नाव काय आपलं? नामदेव पांढरकोड. कशा पद्धतीने बघताय काय? काय काय बसलोय आपलं बघून. बरं, काय रस्ता झालाय म्हणून तुमच्या ह्या भागातला इथला? झालाय. कोण टाकायला मुरुम ही ती काय काम कोणाची आहेत काय माहिती आहे का? माहित आहे ती बोला, कोणाची आहेत? राजाभाऊ खरे. आमदार केलं त्यांनी उभारणार आहे ती. राहणार ती आता, एवढं करायला ती म्हणजे हवा राहणारच. मग काय तुमचं गावचं वातावरण काय? आता काय सगळं गावचं आहे, आता सांगितलंय सरनं, सांगितलंय सरपंच, सांगितलं ही नाही, त्यांच्या नाही, मागे. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, तसं काय? काय नसते. नाही, तुमचं नाही. मत काय? आता एवढं मोहर त्यांनी करते ती म्हणजे त्याच्या मागेच आहे आम्ही बी. होय. हा. बर बर बर. बाकी आमदाराची कामं वगैरे काय झाली नाही ते म्हणत होते, काय तुम्हाला काय वाटतं? ती सांगितलेलं ती काय म्हणजे सगळं 100% खरं आहे. खरं आहे ना? हा. तुम्ही खोटं बोलत नाही म्हणून तुम्हाला विचारतो. काही ती बरोबर आहे ना? म्हणते, हा. नाव काय आपलं? अशोक दिगंबर कदम, माजी सरपंच. तुम्ही माझे सरपंच आहे का? बर बर. 5 वर्ष करून होता सरपंच? 2.5 वर्ष. 2.5 वर्ष. बर बर. म्हणजे मेळ करून होता म्हणायचं. बाकी काय वातावरण काय गावातलं? वातावरण काय आहे? आता एवढं मोठं काम राजाभाऊ खरेनं मुरुम टाकला. आपल्या गावात मशानभूमीसाठी 30 लाख रुपये दिले, बर. समाज मंदिरासाठी 10 लाख रुपये दिले, आणि गावातल्या देवळासाठी 5 गुंठ शेड मारून देणार आहेत. 5 गुंठ्याचं शेड? शेड मारून देणार आहेत. ही कुठल्या शासकीय निधीतून का? शासकीय नाही, स्वतःच्या. हम्म. शासकीय निधी नाही, काय नाही. बर बर. म्हणजे विकास कामं भरपूर केलीत म्हणा. नाही नाही, भरपूर. आमदारांची कामं काय गावात? गावाच्या आमदाराची नावच नाही की नावच माहिती आहे, कोण गावात सुद्धा आला नाही, आमदार नाही, खासदार नाही, आणि कोण नाही. बर. मग हे काय म्हणते वातावरण आमदारकीचं? आमदार आहे राजाभाऊ खरेच. होय. हा, सगळं गावच आपट आहे राजाभाऊ खरे. 17 गावं सुद्धा त्यांच्याच पाठीमाग आहेत. पूर्ण 17? पूर्ण पूर्ण. आणि मोहोळ तालुका सुद्धा आहे. आम्हाला कोण आमदार माहित नाही, खासदार माहित नाही. आमच्या गाव शेवटच्या टोकाला कोणच बघत नाही, आणि स्वतःच्या निधीतनं काम चालू आहे. की आता प्रत्येक गावाला पाहिजे तर मुरुम टाकून घ्या म्हणून सांगितले. म्हणजे पांडुरंग नाना परकाळे सरपंच यांना पाहिजे तर टाकून घ्या. कोण टाकायले? एक मुरुमाची पाटी सुद्धा टाकली नाही गावात. एवढं आमदार खासदार झालं, कोण आमच्याकडे बघायला आलं नाही. आमचा भाऊ, चुलत भाऊ, पाय मोडला, त्याला ट्रॅक्टरमध्ये 3 किलोमीटर नेला, दवाखान्यात नेलं. पावसात आम्हाला लेकरं शाळेची जाता येत नव्हती, एवढी अडचण होती. शाळेची लेकरं 8-8 दिवस घरी राहत होती या पावसामुळे. एकाही माणसाला एवढी अडचण होती, वयस्कर माणसाला सुद्धा दवाखान्यात नेता येत नव्हतं. ही आमचा प्रश्न फक्त राजाभाऊ खरेने मिटवला. नाही नाही, 100% गाव पूर्ण राजाभाऊ खरेच्या माग आहे. मत पूर्ण 100% गाव, 1% सुद्धा नाही. अहो खराय म्हणजे आज आमदार नसताना ती माणूस एवढी कामं पदरच्या पैशानं करतोय. आज तुम्ही विचार करा की आज चालू आमदार असून काय गटरी घरी घालायला लागली ती. कोण आहे का ते आमदार? नाव आहे का मान्याचं तर माहीत कोणाला? आमचं शेवटच्या टोकाला गाव आहे, ती गावाकडे सुद्धा आला नाही माणूस. एवढ्या अडचणीत गाव होतं. राजाभाऊ खरेनं आमचं एकदम व्यवस्थित केलं, आणि अजून सुद्धा पाहिजे तेवढं गावात कामं करून देणार आहे राजाभाऊ खरे. अहो 17 गावात प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे. ज्याला पाणी नाही त्याला होल सुद्धा मारून पाणी देते राजाभाऊ खरे. पाणी काय पण मागा, राजाभाऊ स्वतःच्या खर्चानं चालू आहे. असला नेताच महाराष्ट्रात नाही, लक्षात ठेवा. ते अजून आमदार नाहीत, की बाकीचे आमदार खासदार असून त्यांचा काय उपयोग आहे आपल्याला? मावशी नाव काय? मंगल बोडके, मंगल तात्यासाहेब बोडके. बरोबर. काय हे रस्ता कोणी केला काय माहिती? राजाभाऊ खरेने केले. बरं बरं बरं. आमदारकीच्या परत निवडणूक आहे, ती सगळीजण त्यांनाच मत म्हणली ती. तुमचं काय? हा, आमचं त्यांनाच आहे. होय. कशामुळं? रस्ताही व्यवस्थित केला, आमची लेकरं बाळ जाणं येणं आम्हाला हे होत नव्हतं म्हणून केलं. बरं बरं. नाव काय तुझं? राजवर्धन गोडके. इथेच राहतोय? हा. इकडे
मग काय एकंदरीत वातावरण गावातलं? वातावरण सध्या म्हणजे चालू आमच्या गावात 4-5 ठिकाणी रस्ते चालू आहेत राजाभाऊ खरेंच्या स्वखर्चातून 4-5 ठिकाणी आहेत का? 4-5 ठिकाणी चालू आहेत. बर. आमदारकीची निवडणूक आहे ती. आमदारकीचे कोणाचं वार आहे तुमच्या गावात? आमच्या गावात वार सध्या म्हणजे राजाभाऊ खरेंचंच आहे. बर. हा सगळीकडेच. सगळीकडेच. बर बर बर. बाकी काय वाटतंय? बाकी आमदार विद्यमान आमदारांची कामं विद्यमान आमदार म्हणजे आमच्या गावात मतदानाच्या आदल्या दिवशी जी सभा असती हम्म. त्या टायमिंगला झालेली आहेत. त्यानंतर यशवंत माने इकडे आलेले नाहीत आणि कोणचंही कामही झालेलं नाही गावात. तुम्ही कुठेही पाठी बघा त्यांची यशवंत मानेची असली तर. म्हणजे जवळपास 2700 कोटी पर्यंत निधी विकास कामं पण आणली. नेपत गावाला आजपर्यंत कुठल्याही आमदाराचा मोहोळच्या निधी आलेला नाही. जसं मोहोळ मतदारसंघात गाव गेलं बर. त्यानंतर नेपतगावला मोहोळचा कोणताही निधी आलेला नाही. आणि आज बघता तर राजाभाऊ खरेंना आम्ही 4 दिवसापूर्वी नुसती सहज लेखी पत्र दिलेलं आहे. त्यांनी 2 दिवसात पाठपुरावा करून काम सध्या चालू केलेलं आहे आणि अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे. म्हणजे बोलले तसं काम केलेच म्हणायचं. क्लिअर केलेलं आहे. पण त्याच्यामुळं आमदारकीला पण त्यांचं वातावरण चांगलं आहे. सध्या चांगलं आमच्या गावात राजाभाऊ खरेंना संपूर्ण मतदान पडणार आहे. तर बाकी अभिजित ढवळे असेल, संजय क्षीरसागर, त्यांचं कसं आहे गावातल्या जवळजवळ मला वाटतं 70% लोकांना नावच माहीत नाही. बाकीचे नावच माहीत नाहीत. त्याच्यामुळं काम करायचा तर विषयच नाही आजपर्यंत. बरोबर. कोणाकोणाच्या मध्ये स्पर्धा होईल? म्हणजे मुख्य लढत कोणाकोणाच्यात असेल? लढत म्हणजे कसं आहे आता जी बाकीची उमेदवार आहेत त्यांची नावच आजपर्यंत आम्हाला आतापर्यंत माहित नाही. सध्या तर माहीत झालेली नाही. राजाभाऊ खरे ते प्रत्यक्षात आमच्या गावाला भेट देऊन सगळी कामं सध्या 4 ठिकाणी चालू आहेत. नाव काय तुमचं? धरतो मी. मी तंटामुक्त अध्यक्ष विठ्ठल भीमा हेगडकर, नेपदगाव. बरं. सध्याचं तुम्ही तंटामुक्त अध्यक्ष आहे. हा, मी सध्या तंटामुक्त आहे. आज काय सांगाल? काय वातावरण म्हणजे रस्त्यावर व्हायला लागलेत म्हणते, कशा पद्धतीने बघताय तिकडे? वातावरण म्हणजे कसं आहे, ग्रामपंचायत माझी 1960ला चालू झाली. ग्रामपंचायत नेपदगावची. बरं. ग्रामपंचायत चालू झाल्यापासून ही नळ झाल्यापासून ही रस्ते चालू नाही तर ते झालं स्मशानभूमीला रस्ता अनेक झालेला नाही. ती राजू खऱ्यानं स्मशानभूमीचा रस्ता महत्त्वाचा केला. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्हाला दिलेला आहे. आतापर्यंत नव्हतं का रस्ता वगैरे? अहो रस्ता नवा माणसं अशी वरची साहेब यायची आम्हाला नावं ठेवायची, ही तुम्ही का रस्ता करत नाही. काय निधीच येत नव्हता, कोण आमदार गावाला येत नव्हता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे अचानक पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाकडं खांद्यावर म्या नेली ती स्वतः. ह्या सरपंचानं लाकडं नेली ती. मयत एक मिलिटरी मॅन झालता. मग सगळी साहेब आलती बघायला लागली गावाला ही. मग ती JCB आणलं आणि ते टेम्पो ओढत नेला लाकडाचा. अशी परिस्थिती ह्या गावात झालेली आहे माझ्या. म्हणून आम्ही ह्या राजू खरेला संपूर्ण गावात मतदान देणार आहे. 1985ला दिवंगत स्वर्गवासी सुधाकर पंत असेच माझ्या गावात उभा राहिले होते. तर आम्ही गावाचा मेळ करून त्या पंतांना संपूर्ण मतदान केलं. तर फक्त 3 मतं माझ्या गावातून गेली. तशीच परिस्थिती ह्या वेळेला राजू खरेच्या बाबतीत होणार आहे. आणि राजू खरे हा माणूस कसा आहे, समाजकार्याची आवड आहे. त्यांना राजकारणाची आवड नाही, पण समाजकार्य हे त्यांना भरपूर आवडीचं आहे. कोण आजारी असेल, कोणाची परिस्थिती गरीब असेल. तुम्हाला थोडं थांबवतो. विरोधक तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये म्हणतात की बाबा 4 खेपा मुरुम टाकून मुरुमाचे रस्ते करून कोण आमदार होता येत नाही. त्याच्याकडे कसं बघताय? 4 खेपाचा विषय नाही, त्यांनी समाजकार्याची त्यांना भरपूर आवड आहे. त्यांनी माझ्या गावात येऊन दवाखान्यात जाऊन बरेच जी आजारी माणसं होती त्यांना मदतीचा हात, बराच पैशाच्या रोख पैशाच्या सरपंच असताना सरपंच मी जाऊन त्यांना रोख पैसे आम्ही हाताने मापून दिले. लाख रुपये त्यांच्या हातात. कोण एखादा अपघाती जर वारला असेल विषारी औषध पिऊन, त्यांच्या मुलाबाळांना लेकराबाळांना रोख पैशाची त्यांनी मदत केलेली आहे. असा एक पंढरपूर तालुक्यातले आमदार किंवा कोण सदस्य माझ्या गावाला बघायला किंवा त्या घरच्या माणसाला भेटायसुद्धा आलेला नव्हता. हे सरपंच माजी सरपंच आहेत अशोक कदम यांच्याच भावकीतला एक प्रश्न झालेला होता. त्यांना एकंदरीत ह्या सगळ्या विकास कामामुळे तुम्ही म्हणताय वातावरण गावातील वातावरण असेल. खरं तर बाकी 17 गावं तुमची पंढरपूरची मोहोळाला जोडली ती. मोहोळला या 17 गावातून सुद्धा भरपूर प्रतिसाद आहे. राजू खरेंना भरपूर आहे. माझ्या गावापेक्षा सुद्धा त्या गावात भरपूर आहे. म्हणजे तिथली सुद्धा विकास कामं या राजू खरेनं जाऊन स्वतः केलेली आहेत. हे आंबगाव, चळगाव भरपूर तिथे निधी दिलेला आहे. आणि असा माणूस या महाराष्ट्रात तर पुन्हा जन्माला येणार नाही. पंढरीचा माझा देव जसा आहे तसाच हा राजू खरे देव मानलेला आहे. आम्ही जातो. सार्थक कदम. कुठं राहतोय?
नेपदगाव डिझेलचं बर. कॅन घेऊन कोणीकडे चालवतं? ट्रॅक्टरला घेऊन चालू. बरोबर. बरं शाळेला आहे का? हाय कितवीला आहे? 9वी. किती वर्ष झालं रस्ता नव्हता? लय वर्ष झालं नव्हता. बरं. शाळेला कोणी कसं जात होता, काय जात होता मग? हे हॉस्टेलला राहते. हा कॅन्ट पडले. कॅन पडलं हा जाऊन. किती दिवस पासून रस्ता नव्हता? ही कॅनल पट्टी झाल्यापासून रस्ता मुरुम टाकला ना. कुणी टाकलाय? खरे नाही. कोण खरे? कोण आहेत खरे? राजूभाऊ. राजाभाऊ खरे हम्म. कोण आहेत मग? कशाला म्हणजे काय नेते आहेत का समाजसेवक आहे? त्यांचे काहीच पद नाही अजून. आमदार होईल. आमदार व्हायचे. आमदार होणार आहेत का ते? हा होणार आहे. खरेला. बरं. तुमच्या घरातली सगळी त्यांनाच टाकतील का? हा बरं बरं बरं. हा कुठं राहताय? राहायला नाही पुढं तर कुणी गेलं रस्ता? आता मी आलो काय माहित नाही इथनं. म्हणजे हे राहताय इकडेच ना? इकडेच राहतोय. कोण टाकलंय काय विचारलं नाही कोणाला? नाही मी इकडल्या पट्टीला आलो. रस्ता इकडे चालू आहे म्हणून इकडल्या दुसऱ्या पट्टीवरून आलो ना. बर बर. हर्षद. हर्षद शाळेला आहे? कितवीला आहे? 12वीला. कुठं आहे? चळला. कुठलं गाव आहे? नेपदगाव. कुणी केलं रस्ता? राजू खरे. कोण आहेत राजू खरे? काय मोहळ गोपापर्यंत. गोपाळपूरचे आहेत? आता मोहोळ विधानसभाला उभारणार आहेत त्यांनी. काय कसं काय प्रतिसाद कसा आहे? वातावरण हाय चांगला आहे. हे रस्ते केले तर परत गावात समाज मंदिराला 10 लाख रुपये दिले तर 10 लाख रुपये दिले ते. अजून ती शाळाला सहकार्य केले ते माध्यमिक विद्यालय. बरं. ते पत्र उडून गेलं त्यांनी सहकार्य केले. बर. आता काय मोहोळचे आमदार आलते कधी गावाकडे? नाही. ओळखताय का आमदाराला? तर ओळखताय? नाही. नाही. मग कधी आलेच नाही ते का? नाही आले. आता ही खरेन रस्ता करून दिलाय का? हा. बर. काय मग आता गावाची भूमिका आहे का? मतदान तुम्हाला? हाय. कोणाला करायचं काय? भरपूर नेते आहेत ते आता. राजू खरे. फिक्स. हा. बाकीचे नाही. शिवराम शंकर सलगर. कुठं राहताय? इथं नेपदगाव. किती दिवसापासून रस्ता नव्हता? रस्ता लय दिवसापासून नव्हता. आता झालाय तयार काल. कुणी केलाय रस्ता? आता मोहोळचे माझे आमदार राजाभाऊ खरे. माझे आमदार? म्हणजे आता भावी आमदारच आहेत. भावी आमदार? 100%. बर. म्हणजे तुम्ही ठरवलंच का? हा मग आम्ही ठरवलंय जण आमदार 100% होणार. म्हणजे काय बघितलं त्यांच्यात नेमकं ठरवायला? अहो त्यांचं कोणतंही पद नसताना ते इतकी कामं करतील. मग त्यांच्याकडे आमदार पद गेल्यावर तर ते किती कामं करतील. बर. कुठल्या ह्याच्यात भागात येत आहे तुमचा हे नेपदगाव? मोहोळ मतदारसंघात. मोहोळ मतदारसंघात? किती वर्षापासून असाच रस्ता होता? लय दिवसापासून. जसं कॅनल पडी झाली अशी रस्ता खंडितच होता. आता राजभाऊ खऱ्यांनी केलाय रस्ता. किती लांब आहे रस्ता तरी? रस्ता तरी 1.5-2 किलोमीटर आहे. बर. कॅनल पट्टी. स्वतःच्या खर्चातून स्वखर्चातून केला. आणखी बाकीचे काय गावात केली का? बाकीचे पण चालूच आहेत. भरपूर त्यांनी निधी होत. त्यांची काय नाही आणखी इकडे तर काय. पण राजूभाऊ खऱ्यांचं भरपूर चालू आहे. बरं. आमदारकीची निवडणूक आली काय गावातलं वातावरण? गावातलं वातावरण आमच्या तर ठरले. राजूभाऊ खरे फिक्सच. सगळ्यांनी उशीर आहे की अजून मतदानच काय हाय. पण त्यांची कामातून प्रतिक्रिया दिसते ना पुढं. म्हणजे कामं केलीत मात्र त्यांनाच करणार. मतदान लांब असतं तरी पण तुम्ही आता ठरवलं. फिक्स. फिक्स. दुसरे नेते आले नाही ते कोण? दुसरे आणखी तर काय नाहीत गावाकडे कोण. बरं. उद्या येतील आम्ही रस्ता करून दिला असतं. नाही पण नाही तसं नाही. नमस्कार. काय नाव? भास्कर नाना हेगडकर, डेप्युटी सरपंच. चालूच. हा उपसरपंच. मग काय वातावरण गावातलं? वातावरण आहे सध्या चांगलं आहे. राजाभाऊला आमदारकीच राजाभाऊ खरे. बरं. सगळेजण त्यांचं नाव घ्यायला लागले. कामच तशी केली ती. आणि पतावर नाही तर कामं भरपूर केली ती. होय. कुठले कामं झाली ते? स्मशानभूमी दिली तर 20 लाख रुपये. बरं. तीच स्मशानभूमीच मला लागली ती. मग आतापर्यंत पुन्हा देवळाला दिले 10 लाख रुपये. सभा मंडपचं. पुन्हा रस्ते चालू आहेत भरपूर. सगळी कामं त्यांच्याच माध्यमातून? होय. मधून त्यांची आहे ती. काय विशेष वाटत आहे का आमदार नसताना वगैरे? होय. आमदार नसताना एवढी कामं दिली ती म्हणजे आजची आहे ना. असं कसं काय वनवे गाव झालं पाहिजे. आमदार होऊन आमचा आमदार बघायला नाही तर का इलेक्शन झाल्यापासून पर्यंतची चक्कर आहे ती आहे. कामं भरपूर निधी दिलाय गावाला आमदार व्हायच्या आधी. खर्चानं रस्ते चौकड चालू आहेत. मतदानाच्या दिवशी काय परिस्थिती असेल? काय नाही. राजाभाऊ खऱ्याला 1 नंबर मतदान. होय.
डिप्युटी म्हणल्यावर काय कोणाकडे मागणी बिगणी केली काय का? कोणाकडे बाकी मागणी नाही काय नाही. राजाभाऊ खऱ्यानं आम्हाला सहकार्य भरपूर केली. राजाभाऊ खऱ्याला वनवी गाव झालं पाहिजे असं आमची सरपंचाची आमची. तुम्हाला आमदार म्हणून त्यांनाच बघायचं आहे का? हा बाकीची पण येतील हे? येतील जातील येऊन जाणार गाठी घेणारच हाय प्रत्येकाला ही आहेच ना. हां पण आपल्याला ज्यानं मदत केली त्यांना आपण भरपूर मदत द्यायची ना. पण आपल्याला जाऊन भेटायसारखं हो गाठी घ्यायसारखी कामं होय भरपूर असं झालं पाहिजे. हो या बोला नाव काय आपलं? रफिक उंबरदीन शेख. शेख साहेब काय घेतलंच गावचं? नाही आंब्याचा. आंबेचाव? हम्म. बरं बरं बरं. काय नेपतगावचे लोक सगळे कुणाच नाव घ्यायला लागले म्हणजे राजाभाऊ खरेच नाव घ्यायला लागले कशा पद्धतीने बघताय? माणसाच्या जायला रस्ता नाही तर. हा आता ही खरे साहेब प्रत्येक जणांना रस्ते द्यायला लागलेत. हम्म. कारण का तर शाळेच्या मुलाला पण रस्ता नाही. काही जण टीका करायला लागले की कुठं रस्ता करून आमदार होता येते का? अहो हे आलेच जमायत हो आता. एवढे रस्ते दिलेत म्हणजे आलेच जमायत. आता जी म्हणजे जनता काही इडी नाही. म्हणजे अशी रस्ते खडक मुरमीकरण रस्त्याची अडचणी किंवा स्मशानभूमीचं ही बोलायला लागली होती म्हणजे अशा अडचणी सोडून पण लोकांचं कल तिकडे जातो म्हणायचं. अहो 100% जाणार. काय माहिती का ही आमदार लोक असून काय फायदा नाही. येत दिकन नाही ह्या वाटला. हे आमदार नसताना दिकन जागोजाग उभा राहायला लागलेत. म्हणजे त्यांचं मनापासून समाजाप्रती काम हा. करायचं. अजून काय काय वाटतंय? आता आमच्या आंबेगाव गावात पण रस्ते 3 झालेत. बर अजून 2 होणार आहेत. म्हणजे वातावरण सगळं विधानसभेचं तर त्यांच्याकडे त्यांच्याकडेच आहेत.